मुंबईच्या लोकल सेवेला आज 100 वर्ष पूर्ण झाली आहेत। 3 फेब्रुवारी 1925 रोजी पहिली उपनगरीय लोकल धावलेली होती। 4 डब्यांची लोकल विक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला स्थानकात दरम्यान धावलेली होती। मुंबई लोकलमुळे कोट्यवधी प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला। मुंबई रेल्वे सेवेसाठी हा आजचा दिवस अभिमानास्पद असा आहे। आणि याबद्दलच अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सीमा आढे। 3 फेब्रुवारी 1925 ही तारीख भारतीय रेल्वे इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरली गेली। कारण याच दिवशी भारतीय रेल्वे इतिहासातली पहिली विद्युत लोकल ट्रेन विक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आताच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्लापर्यंत पहिल्यांदा धावली होती। 16 किलोमीटर लांबीच्या या प्रवासाला आज 100 वर्ष पूर्ण होत आहे। 1925 च्या दशकात मुंबई शहर औद्योगिकदृष्ट्या भरभराटीच्या दिशेने चाललेलं होतं। लोकसंख्या वाढत असताना पारंपरिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनवरील रेल्वे प्रणालीमुळे नेहमीच प्रदूषण वाढवणारी आणि मंद गतीने धावणारी ठरली होती। त्यामुळे विद्युत लोकल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्या निर्णयाला, त्या प्रवासाला, या पर्वाला आज 100 वर्ष पूर्ण होत आहे। आज हा दिवस फक्त रेल्वेसाठीच नाही तर मुंबईकरांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आज रेल्वेसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि मुंबईकरांसाठी सुद्धा, आणि जे लोक जे प्रवासी लोकलने प्रवास करतात, रेल्वेने प्रवास करतात त्यांच्यासाठी सुद्धा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।